नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. गणेश विसर्जन मिरवणुकीचा उत्साह अजून सुद्धा बघायला मिळतोय. काही गणपतींचं विसर्जन बाकी आहे. लालबागचा राजा सुद्धा गिरगाव चौपाटीकडे आता मार्गस्थ झालेला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांसाठी हा भावनिक क्षण, कारण आपल्या लाडक्या बाप्पाला आता निरोप द्यायचा आहे. काल सकाळपासून ही मिरवणूक सुरू आहे. ओपेरा हाऊस जवळ लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक आता पोहोचली आहे. ओपेरा हाऊस पासून काही अंतरावरच आता चौपाटी आहे आणि चौपाटीवर पोहोचल्यानंतर लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात येईल. लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीची ही लाईव्ह दृश्य आहेत. थोड्याच वेळात लालबागच्या राजाचं विसर्जन होईल. काल सकाळी 10च्या सुमारास लालबागचा राजा हा मंडपातून लालबागच्या राजा मंडळाने प्रस्थान केलं आणि त्यानंतर सुद्धा प्रत्येक ठिकाणी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी बघायला मिळत होती. इतकंच नाही तर श्रॉफ बिल्डिंग जवळ सुद्धा खास पद्धतीनं पुष्पवृष्टी लालबागच्या राजावर करण्यात आली आणि त्यासाठी जिवंत देखावा सुद्धा तयार करण्यात आला होता. कूर्मावतार, तिथे विष्णूचा दुसरा अवतार साकारण्यात आला आणि त्या माध्यमातून आपल्या लाडक्या गणरायावर पुष्पवृष्टी करण्यात आली. मग रात्रभर सुद्धा भाविकांची गर्दी बघायला मिळेल लालबागच्या राजाच्या अवतीभोवती आणि कार्यकर्ते सुद्धा हा सगळा सोहळा, ही सगळी विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी सातत्यानं झटतात. तर जिथे हे सगळं विसर्जन होत आहे त्या गिरगाव परिसरातून आपला प्रतिनिधी अक्षय मंकणी आता आपल्यासोबत आहेत. अक्षय. सौरभ, आपण पाहू शकतो की गेल्या 21 तासांपासून गणपतीची विसर्जन मिरवणूक जी आहे ती मुंबईत सुरू असल्याचं आपण आहोत आणि सार्वजनिक मंडळातले जे मोठमोठे गणपती आहेत ते त्या गणपतीची विसर्जन मिरवणूक सध्या मुंबईच्या या संपूर्ण गिरगाव चौपाटीवरती येताना पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते आपल्या बाप्पाला निरोप देण्याकरता गिरगाव चौपाटीची वाट धरलेली असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतंय. कुंभारवाड्याचा गणराज 22 फुटांहून अधिक उंचीची ही मूर्ती आपल्याला सध्या या ठिकाणी पाहायला मिळते. थोड्याच वेळात लालबागचा राजा जो प्रसिद्ध मुंबईतला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे त्या गणेशोत्सव मंडळाचं विसर्जन मिरवणूक जी आहे ती दोन टाकीपर्यंत पोहोचलेली आहे. ग्रँड रोड पर्यंत. तिथून हळूहळू पुढे सरकत लालबाग जो आहे तो गिरगाव विसर्जना करता येईल. त्याच्यासोबत बाप्पाची आलोट गर्दी देखील या संपूर्ण गिरगाव चौपाटी परिसर, मुंबई पोलीस असेल, महानगर मुंबई असेल, या सगळ्यांकडनं संपूर्ण विसर्जनाची कडेकोट तयारी जी आहे ती करण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि अजून देखील गणेश भक्तांचा उत्साह तो सध्या ओसंडून वाहताना सध्या तरी आपल्याला या गिरगाव चौपाटी परिसरामध्ये पाहायला उंचीच्या गणपती बाप्पा आहेत त्यांचं विसर्जन मिरवणूक जी आहे ती गेली अनेक तास सुरू असते आणि अनेक तासांच्या अथक प्रतीक्षेनंतर हे संपूर्ण गणपती मंडळांची विसर्जन मिरवणूक जी आहे ती गिरगाव चौपाटीवरती येताना आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे. ठीक आहे. अक्षय, मुंबईतल्या कोणत्या प्रमुख मंडळांचं विसर्जन अजून बाकी आहे? आपण पाहिलं की सौरभ, मुंबईमधला लालबागचा राजा असेल, या लालबागच्या राजाच्या गणरायाचं विसर्जन मिरवणूक जी आहे ती अजून देखील बाकी आहे. खरं तर लालबागचा राजा आता 2 टाकी ग्रँड रोड परिसरापर्यंत पोहोचलेला आहे. गिरगाव चौपाटीपर्यंत लालबागच्या राजाला येण्यास जवळपास तब्बल 1.5 ते 2 तासांचा अवधी लागणार आहे. लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवरती सकाळी 7 वाजेपर्यंत येणार असल्याची माहिती जी आहे ती मंडळाकडनं दिलेली आहे आणि अशाच पद्धतीने इतर अनेक मंडळातले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातले गणपती बाप्पांची विसर्जन मिरवणूक जी आहे ती गिरगाव चौपाटीकडे हळूहळू सरकताना पुढे येताना पाहायला मिळत आहेत. गणेश भाविकांमधला उत्साह देखील तसाच द्विगुणित
ती ओसंडून वाहताना आपल्याला पाहायला मिळतात. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त असलेले भूषण गगराणी देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या संपूर्ण विसर्जन मिरवणुकीचा आढावा जे आहे त्याच्यावरती देखरेख जी आहे ती खुद्द मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त असलेले भूषण गगराणी यांच्याकडनं घेण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण की लाखोंची गर्दी जी आहे ती आज मुंबईच्या रस्त्यावरती रात्रभर आपल्या बाप्पाला निरोप देण्याकरता उकळलेली पाहायला मिळते. आणि आता आपण फक्त गिरगाव चौपाटीकडे घरगुती गणपती सोबतच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे जे मोठमोठे मूर्ती आहेत ते आता विसर्जनाकरता इथे आलेले असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतात. थोड्या